दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय इथे RCC क्रिकेट क्लब बार्शीच्या संघाने आपण पाहतोय विजय साकार केलेला आहे. फायनल मध्ये देखील धडक मारली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी मात्र आपण इथे इम्रान भाई, सचिन सर, इम्रान भाई, तिसरा आणि चौथ्या पारितोषिकासाठी मॅच होणार नाहीये. विनर टू थर्ड असं आपण या ठिकाणी ट्रॉफीचं वितरण करणार आहोत. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फायनल सामना जो संघ विजयी होईल त्याच्यासोबत हरलेल्या संघाला आपण तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. याची देखील खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय आपल्या समोर BS ऑडिओ शब्बीर भाई शेख यांची अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम आपल्या समोर जोडलेली आहे. आणि या साऊंड सिस्टीमच्या आवाजावरती आपल्याला इथे आज सोलापूरचा एक महाराष्ट्रामध्ये नावाजलेला पंच देखील आपल्या समोर उपस्थित आहेत. सोन्या बापू भोसले इथे आपल्या समोर उपस्थित आहेत. त्यांचा देखील जलवा आज तुम्हाला मैदानावरती बघायला मिळेल. हेलो, स्क्रीन पर देख सकते हैं कि बिल्कुल सोलापुर डिस्ट्रिक्ट एक बहुत ही नामचीन डांसिंग हम पर बिल्कुल सोनिया बापू भोसले हाल ही में बिल्कुल शुरू की बहुत नामचीन जो टूर्नामेंट होती है मल्लारेप्पा गवा ने इन्होंने जो टूर्नामेंट रखा था शुरू में जाकर बिल्कुल नृत्यांगना तनुश्री पुणेकर इनके साथ डांस किया था. बहुत नामचीन बन चुके हैं आजकल. बिल्कुल सब नृत्यांगना सोने की दीवानी हो रही है वहां पर. और बिल्कुल भोकर में अल्लू अर्जुन यहाँ पर 9 तारीख को आने वाले हैं. वहां पर भी यही अंपरिंग करने के लिए जाएंगे. हाल ही में बिल्कुल जिस चित्रपट ने मराठी सिनेमा में पूरे वर्ल्ड में बिल्कुल जो फेमस होने वाला सिनेमा उसमें बिल्कुल सैराट के बिल्कुल परशा और उसके साथ परशा ने इनकी तारीफ की थी. परशा ने कहा था आज मैं हीरो नहीं बल्कि आज हीरो सोना बापू है, ऐसा कहा था भोकर में. वही सोना बापू आपकी सेवा में आज यहाँ पर अंपरिंग करेंगे. थँक्यू. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आपण आमच्या स्कोअर पाशी यायचे. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू वारे वडगाव संघाचे अतिरिक्त खेळाडू आणि त्याचबरोबर इथं हरळवाडी संघाचे अतिरिक्त खेळाडू. मी विनंती करतो की दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू हराळवाडी संघाचे 12th मॅन आलेत. वारे वडगाव प्रथमेश सर तुमचा एक तिकडे आया सर. उधर बैठने का वो स्कोरर सामने बाजू में उनकी बाजू में बैठिए. तर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक खंबीर साथ मराठवाड्याने त्यांना खूप काही दिला असे. आम्हा सर्वांचे लाडके कॉमेंटेटरना निश्चितच इर्शाद बागवान सर थोड्या वेळासाठी नंतर ब्रेक घेतील आणि नंतर येतील कॉमेंट्रीसाठी. सर्व नियम तर तुम्हाला माहिती आहेत परंतु परत एक बार मी नियम कळवतोय. तुम्हाला पंचांच्या निर्णयाशी तुम्ही असहमत असेल तर पंचांच्या निर्णयाला तुम्हाला चॅलेंज द्यायचं असेल तर एक रिव्ह्यू तुमच्यासाठी अलाउड असेल. मोन्या बापून जरी मी म्हणलो होतं कालच
जेव्हा सोन्या येतो तिथं मोन्या बापू यायलाच पाहिजे. सोन्या बापू आल्यानंतर मोन्या बापू येणारच गॅरंटेड. सोन्या सोन्या बापू, हो सोन्या बापू. हॅलो हॅलो. तर या ठिकाणी सोन्या बापू तुमचे बंधू आले ते कुंभमेळ्यामध्ये सापडले हरवलेले. मोन्या बापू या बरोबर इथं झूम करायचं आहे. तिकडे सोन्या बापू आणि इकडे मोन्या बापू. मोन्या बापू जरा मागे फिरा. हा इकडे इकडे फिरायचं. इथे इथं बस इथं समोर. हा हात करा. आणि डीजे वाले देखील मोन्या बापूसाठी रेडी राहायचं. गाणं वाजवा थोडं कुठलं तरी. सोन्या बापू गाणे आहेत का तुमच्याच? आणि निश्चितच बॅटिंग करताना बॅट्समन बॉल चेंडू हातात घेणार नाही. किती धावा पेनल्टी आहे? इमरान पठान साहब, बॉल अगर हाथ में लगी कितने रन की पेनल्टी है? 2 धावाची पेनल्टी असेल. जर बॅट्समनने चेंडू हातात घेतला तर 2 धावाची पेनल्टी असेल. वॉर्निंग देखील काय नसणार आहे लक्षात ठेवायचं. बॅट्समनला विनंती, तुम्ही जर बॉल तुम्हाला चांगला योग्य वाटला तर पंचाला सांगा, पंच बॉल तपासतील. आणि जर तुम्हाला खेळाडूला जर बॅट द्यायचं असेल, पाणी द्यायचं असेल तर आमच्या कमिटीचा माणूस आहे, तो माणूस नेमलेला आहे, त्याला आम्ही आता बॅट आणि पाणी पाठवू. पण तुम्ही कुठलाही खेळाडू तुमचा आत जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. दूसरे सेमीफाइनल मैच की शुरुआत हो रही है. पहले ओवर की गेंदबाजी करने के लिए वासिक शेख सुपरस्टार खिलाड़ी कल इनके खेल की वजह से ये टीम वारे वडगांव टीम इस वक्त ये मैच खेल रही है, तो उसकी पूरी जिम्मेदारी पूरा खेल इन्होंने वन मैन आर्मी दिखाया था वहां पर. सबीर भाई शेख साहब का भी यहाँ पर शुभागमन हो रहा है, तो उनका भी मैं वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ. और तक बाहर जातीगण देखा चाचा प्रकाश बाल तेरा अंपर ने कहा कि बड़ बॉल है. बॉल का इशारा बता दे रहा. बॉल के साथ रन बनाने की शुरुआत हो रही है हरड़वाड़ी क्रिकेट टीम की ओर से. बिल्कुल एक महत्वपूर्ण मैच में महत्वपूर्ण पारी खेली थी. संदीप राठौड़ नहीं, रौडी राठौड़ है ये, जिनका नाम है संदीप राठौड़. ऑप्शन के बाहर जातीगण देखा जाचा पर का फिर से बॉल का इशारा बता दे रहा है. लगातार ये दूसरी बार ये बॉल का सिग्नल दिया जाता था. देखना अंपर का इस फैसला क्या होता है. ये बॉल का इशारा अंपर ने फिर से बताया. बॉल के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर केवल 2 की योग पर. संदीप राठौड़ और बिल्कुल हरड़वाड़ी क्रिकेट टीम का सितारा खिलाड़ी, हरड़वाड़ी नहीं बल्कि महाराष्ट्र क्रिकेट की जान आन शान, बिल्कुल जीएस हरड़वाड़ी टीम के बिल्कुल जो कोहिनूर हीरा जिन्होंने ढूंढा है गोपाल मालक ने, वो बिल्कुल 9 स्ट्राइक की गेंद पे कप्तान प्रथमेश राठौड़ 9 स्ट्राइक की गेंद पे. गोपाल मालक शेड़के साहब की हम बात करना चाहेंगे तो प्लेयर्स को चांस देने वाले स्पॉन्सर सोलापुर डिस्ट्रिक्ट की जीएस हरड़वाड़ी पूरे महाराष्ट्र में जाकर खेलती है, तो उसका पूरा श्रेय गोपाल मालक शेड़के साहब को जाएगा, क्योंकि टीम के स्पॉन्सर हैं. अच्छी गेंद बार बिल्कुल टप्पा खेलने के बाद थोड़ी सी बाउंस होती गेंद बल्लेबाज को बीट करके विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. और अभी भी रुकाबा स्कोर टोटल स्कोर इस वक्त लगभग रन संख्या कुल मिलाकर पहुंची है केवल 2 रनों की योग पर. इनिंग का ये ओवर चल रहा है इस वक्त कुल मिलाकर. पहला ओवर चलता बा, पहले ओवर की दूसरी गेंद लेकर बॉलिंग की जाएगी. इस बार संदीप राठौड़ का ऑन द स्ट्रोक खेलने की कोशिश में हवा में गेंद है, नीचे है खिलाड़ी, पकड़ लिया कैच वहां पर, विकेट जा रही है. ये मैच भी बिल्कुल 6 ओव्हर का होगा. हा सामना देखील 6 षटकाचा असेल. 6 षटकाचा हा सामना. दिनेश धेरमी
दौड़ में से बिल्कुल हारावाड़ी से बात देख रहे हैं, वहां पर उनका भी हम स्वागत करते हैं. हारावाड़ी गावन दिनेश दौड़ में से या ठिकाणी मॅच बघत आहेत, त्याचं देखील आपण स्वागत करूया इथं. अब बल्लेबाजी करने के लिए विठल चौहान, एक बड़ी पारी की विठल चौहान ने मारा में काफी अच्छी बैटिंग की थी सेमीफाइनल फाइनल के लिए. आज उसी विठल चौहान को आज महत्वपूर्ण मैच है, वो पारी की अब जरूरत है विठल चौहान को. विठल गेंद इस बार विठल चौहान ने आते ही फायर लगा दिया, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती गेंद 4 रन. विठल चौहान को फुल टॉस गेंद मिली, फुल टॉस गेंद पर बिल्कुल मानो कि गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया खूबसूरत चौका. ये बिल्कुल विठल चौहान के लिए जो मौका बना, मौके पे चौका लगाया जा रहा है और इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. टोटल स्कोर इस वक्त 6 की योग पर 1 विकेट के नुकसान पे 3 गेंदें हो चुकी है, स्कोर है केवल 6 रन. विठल चौहान ने रिवर्स खेलने की कोशिश की, रनआउट का मौका हो सकता है लेकिन मना कर दिया, वहां पर मना कर दिया. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए गेंद बिल्कुल विठल चौहान के लिए इस बार ऑफ्टन के बाहर गेंद आई, ऑनसन में गेंद को मारना चाहते थे, गेंद बल्लेबाज को बीट कर गए. मैं ये वासिक से कि कल से गेंदबाजी देख रहा हूं, कालपासून मी यांची गोलंदाजी पाहतोय. ऑफ्टनची लाईन पकडूनच गोलंदाजी करत आहेत, ऑफ्टन के लाइन को पकड़कर गेंदबाजी की जा रही है, बिल्कुल बहुत सटीक गेंदबाजी है. जितनी तारीफ इनकी गेंदबाजी की होगी इनकी बिल्कुल उतनी कम है मेरे ख्याल से. और तुकाराम कुंचे भी इसी तरह से गेंदबाजी करते हैं हमेशा. इस बार विठल चौहान ने ऑन द स्ट्रोक खेला, इस बार खिलाड़ी को थोड़ा सा पीछे जब तक कि नीचे चला गया लेकिन मौका नहीं था. 4 रन. तो इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए बहुत जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ इस ओवर में विठल चौहान के बैट से निकलता हुआ ये दूसरा लाजवाब एक्सलेंट ब्यूटीफुल वंडरफुल स्ट्रोक निकलता हुआ और ये 2 चौके निकलने के बाद आगे बढ़ता हुआ स्कोर. टोटल स्कोर इस वक्त लगभग रन संख्या पहुंच रही है कुल मिलाकर 10 रन. पहला षटकाचा खेळ झालाय, धावा झालाय 10 धावा. नए खिलाड़ी शफीक शेख को अब गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता था. ये आइकॉन खिलाड़ी मेरे ख्याल से शायद होंगे जो कि बिग वन से ताल्लुकात रखते हैं, बहुत नामचीन है. बड़े बड़े मैचेस में इन्हें क्यों बोला जाता है? इंदापुर तालुका बिग वन गांव के रहने वाले शफीक शेख, मैंने जहां जहां कमेंट्री की है वहां पर ये बिल्कुल अपनी टीम के लिए सक्सेसफुल खिलाड़ी के तौर पर एक बहुत ही जाने माने खिलाड़ी माने जाते हैं शफीक शेख. ऑलराउंडर खिलाड़ी, ओपनिंग बैटिंग भी कर लेते हैं और बॉलिंग भी कर लेते हैं शफीक. एक बार रिवर्स मारने की कोशिश प्रथमेश राठौर के बाद से निकलता हुआ, ये खराब फील्डिंग हो रही है. बापू की झलक देखना चाहती है पब्लिक बिल्कुल ये, लेकिन बिल्कुल रिवर्स स्ट्रोक खेला जा रहा, बिल्कुल गेंददार के थर्ड मैन बाउंड्री के बाहर जाती गेंद 4 रन के लिए. ये प्रथमेश राठौड़ है, क्रिकेट के बड़े बड़े मैचेस खेलते हैं, अनुभव बहुत ज्यादा है, अब ये परिपूर्ण क्रिकेटर बन चुके हैं और बिल्कुल हारवाड़ी क्रिकेट टीम की जान है, हारवाड़ी क्रिकेट टीम की शान है. इस वक्त बल्लेबाजी करने के लिए प्रथमेश राठौड़ बैटिंग करेंगे. इस बार तैयार है शफीक शेख, बिग वन से बॉलिंग करेंगे प्रथमेश राठौड़ के लिए.
तो इस बार अभी भी रुकाबा स्कोर, टोटल स्कोर रन संख्या इस वक्त लगभग पहुंच रही है 15 रन, 15 धावा डाला। विठल चौहान इस वक्त बैटिंग करने के लिए स्ट्राइकिंग एंड पे। विठल चौहान महाराष्ट्र क्रिकेट के बिल्कुल नामचीन खिलाड़ी बन चुके शेटपल गांव के रहने वाले विठल चौहान। इस बार ऑस्टन के बाहर जाती गेंद देखा, बिल्कुल विठल चौहान की पारी देखने के लिए बिल्कुल बहुत आतुर है बिल्कुल हमारे इमरान पठान जी। आउट ऑफ फॉर्म है, लेकिन माना में फॉर्म में आए थे। हाल ही में माना में 2 दिन की पहले जो टूर्नामेंट हुई थी वहां पर सेमीफाइनल फाइनल मैच में बिल्कुल काफी तगड़ी बैटिंग की थी उन्होंने। आज वो पारी को इस वक्त हराने को जरूरत है। तो इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे शफीक, तो बल्लेबाज विठल चौहान क्रिया। ये देखिए विठल चौहान ने क्लासिकल बैट घुमा है हाथ से, फील्डर है नीचे और पकड़ लिया कैच वहां पर प्रथमेश। प्रथमेश माने की मैं तारीफ करना चाहूंगा, माने ना माने प्रथमेश माने ने बिल्कुल बहुत बढ़िया कैच पकड़ लिया वहां पर। प्रथमेश मानेचा आता अफलातून कॅच आपण पाहिलाय। फलंदाज होईल बाद, धक्का क्रमांक लागतोय, दुसरा धक्का बाद होतोय। संदीप राठोड, प्रथमेश आताच विठ्ठल चव्हाण बाद झालाय। आता नवीन फलंदाज जाईल लखन गावडे। चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए बीच, और अभी भी विकेट जाने के बाद शफीक ने विकेट दे दिया। अभी भी रुकावा स्कोर केवल 16 रन 16 धावा झाल्या। दुसऱ्या षटकातील हा चौथा चेंडू टाकला जाईल। गोलंदाज शफीक सज्ज असेल आणि मागच्या सामन्यामध्ये ज्याने अतिशय अफलातून बॅटिंग केली, संघाला मोक्याच्या क्षणी जे धावांची आवश्यकता होती ती पूर्ण करणारा हा खेळाडू संघाचा अतिशय हुकमी खेळाडू आहे लखन गावडे। उलटा चेंडू होता, लखन गावडेने मात्र हा सुरेख फटका खेळलाय। मी म्हणलं की आलेला हा संघाची गरज ओळखतो आणि गरजेप्रमाणे बॅटिंग करतो। दरम्यान मारलाय चौकार। या 4 धावों से संघाची भारतीय धावसंख्या पहुंचली थी 20 धावसंख्या और 20 रन यानी कि 20 रन बने हैं, केवल 20 रन। इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग की जिम्मेदार लेकर इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे। इस ओवर की अगली गेंद लेकर या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। गोलंदाजीला सज्ज असतील या षटकातील पुढील चेंडू टाकतोय शफीक आणि शफीकच्या चेंडूवर सामना करतो, ज्याने आलेल्या पहिल्या चेंडूवर चौकार खेळून सनसनाटी निर्माण केली। आक्रमक सुरुवात करेल लखन गावडे। इस बार और फिर गेंद, इस बार गेंद को मारा जा रहा, गेंद बॉलर टू बैक निकल रही है। इस बीच रिस्की रन दौड़ा जाता बा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता बा। टोटल रन संख्या इस वक्त लगभग पहुंच रही है 21 रन 21 की योग पर। तीसरे अंपर की ओर दाद मांगी जा रही है। तीसऱ्या पंचांकडे इथं मात्र यू और सोपवलं झालं। तिसरे पंच म्हणून या स्पर्धेमध्ये एकाच माणसाने काम पाहिलं, त्यांचं नाव इमरान पठान है। इमरान पठान तीसरे अंपर की भूमिका अदा करेंगे वहां पर। और तीसरे अंपर ने कहा कि ये नॉट आउट है, अपने क्रीज में पहुंच गए बल्लेबाज। 1 रन न लेने का मौका बनता हुआ 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है 21 रन 21 धावा। थोड़ी देर के लिए बल्लेबाजों की दिलों की धड़कन धक धक कर रही थी। यह धक धक अब बिल्कुल नहीं होगी, क्योंकि अब बड़े आराम के साथ बड़ी सांस के साथ बैटिंग करेंगे वहां पर बैट्समैन। बड़ी सांस लेनी होगी वहां पर प्रथमेश राठौड़ को। वहां पर
ये देखिए, ये प्रथमेश राठौड़ है। मैंने कहा कि बड़ी सांस ली और सांस लेने के बाद खुलकर मारा, इस बार खुलकर मारा, चौका। ये बल्लेबाज की तारीफ है, देख के मौका मारा ना, बिल्कुल जबरदस्त चौका मिला, मौका लगा चौका, और इसी चौकों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 25 रन 25 धावा झाला आहे। अतिशय ऑफस्टमची लाईन पकडून चेंडू टाकण्याचा प्रयत्न, प्रथमेश तयार होता, रिवर्सचा आपला दोन फटका मारलाय, 2 षटकं संपली आहेत आणि धावा झाल्यात तब्बल 25 धावा इथं बनवल्या गेल्या आहेत। आणि बारे बड़गांव टीम की कप्तान ने टॉस जीता, टॉस जीतने के बाद पहले बॉलिंग चुनी है। 30 मिनिटाचा वेळ असेल, लक्षात ठेवा फिल्डिंग टीम, 30 मिनिटाचा वेळ प्रथमेश बाणे, 30 मिनिटाच्या वर जर वेळ झाला तर तुम्हाला एक प्लेयर सर्कलच्या आत घ्यावा लागेल, ही नोंद घ्यायची आहे। प्रथमेश बाणे, चला खूप वेळ चाललाय सोन्या बापू, नए गेंदबाज के तौर पर फिर से वासिक शेख को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता बा। गोलंदाजीला येतोय वासिक शेख, आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून डावातील तिसरं षटक घेऊन बॉलिंग करतोय। वासिकचा हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जातो, पंच म्हणतात बॉल असेल आणि एका धाब्याची भर स्कोरबोर्ड मध्ये पडते। दरम्यान धावसंख्या भारतीय ती एका धाब्याने 26 धाबा आगे बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर 26 रन। या मॅच साठी पंच म्हणून सोना बापू बसलेला आपण पाहतोय आणि दुसरे पंच अजित गायकवाड, महाराष्ट्र पोलीस अजित गायकवाड सर। ओ हा चेंडू खोलवर चेंडू टाकला होता, फुल लाईन चेंडू होता, बॅट्समन मात्र चेंडूच्या जवळ जाऊन कव्हर ड्रायचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटच्या खालून जवळून जातोय विकेट कीपर कडे। निर्धाव चेंडू, अतिशय चांगली लाईन आणि लाईन पकडून गोलंदाजी इथं केली जाते। दरम्यान धावसंख्या आपण पाहतो की 26 धावा झाली तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस। अकोट टप्प्याचा चेंडू बॉडी लेंथवर होता, याच मात्र चेंडू हवेत जातो, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय परंतु प्रयत्न फसला। एक सिंगल धावा अगदी आरामात येते, एका धाबेनिशी संघाची वाढती धावसंख्या जाऊन थांबली होती 27 रन बने हैं। अभी भी वासिक शेख गेंदबाजी का आक्रमण संभालेंगे, बॉलिंग करने के लिए तैयार है। कुछ बातचीत वहां पर वासिक शेख और बिल्कुल सचिन बर्गे की बीच में हो रही है वहां पर। चलिए, सचिन बर्गे आज नहीं है ऐसा हमें बताया जा रहा। बारे बड़गांव क्रिकेट टीम, वासिक की अगली गेंद बायत के बल्लेबाज प्रथमेश, ओह थोड़ा सा दूर से खेला था, इस बार बल्ले का एज भी जरूर लगा था लेकिन खिलाड़ी थोड़े से पीछे थे, किस्मत वाले रहे, भाग्यशाली रहे बल्लेबाज। गेंद फील्डर के पास नहीं चली गई, पहले टप्पे पर गेंद को फील्ड किया जाता था, बड़े आराम के साथ सिंगल रन बनेगा और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 28 धावा। आजकल बिल्कुल स्टूडियो स्पोर्ट्स चैनल की बिल्कुल बहुत मांगनी है। कल तो मेरे ख्याल से इतवार के दिन में उनका काम जो 4 या 5 जगह पे उनके लिए ऑर्डर है, लेकिन आमोद जी को इस वक्त टेंशन है कि कहां पर जाए। इस बार गेंद को मारना चाहते थे, विकेट कीपर के पीछे गेंददार के, जब तक गेंद को खिलाड़ी फील्ड करते सिंगल बनेगा। लेग बाय रन का इशारा अंपायर ने बताया, बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर 29 धावा। अभी भी रुका हुआ स्कोर इस वक्त लगभग रन संख्या कुल मिलाकर पहुंच रही है 29 रन 29 धावा झाल्या। पुन्हा वासिक गोलंदाजी करतो या षटकातील पुढच्या चुकीन प्रथमेशसाठी फुलटॉस होता, सरळ खेळला, इथं मात्र क्वार्टर बॉलची संधी सुटली आणि धावाची संधी देखील एकाच चेंडूवर प्रथमेशला 2-2 जीवनदान आपण पाहतोय। एकाच चेंडूवर मात्र नशिबाची साथ प्रथमेशच्या बाजूने पाहतोय। पहिल्यांदा आपण झेल सोडला, त्यानंतर मात्र दुसऱ्यांदा धावबाची संधी देखील सुटली।
एक ही गेंद पर दो दो जीवन दान बैट्समैन को मिल रहे हैं। जैसे कि बॉलर के हाथ से क्या छूटा, फील्डर के हाथ से रनआउट का मौका छूटा, यानी कि किस्मत तकदीर इस वक्त प्रथमेश के साथ चल रही है। आगे बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर इस वक्त लगभग रन संख्या पहुंच रही है 30 पे जाकर पहुंची है। इस बार देखिए फिर से मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट कर रही है, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है। वसी का स्पेल अगर देखना चाहेंगे 2 ओवर 14 रन 1 विकेट, बहुत शानदार स्पेल यहां पर देखने मिल रहा है। बड़े मैच के बड़े इंपॉर्टेंट खिलाड़ी हैं जिनका नाम वासिक शेख है। इतने लंबे से क्यों आई है टीम? कुछ करना चाहते हैं अपने टीम के लिए, अपने टीम के लिए फाइनल का टिकट लेना चाहते हैं। लेकिन अभी भी मैं अगर बात करना चाहूंगा हरड़वाड़ी क्रिकेट टीम की, ये प्रथमेश राठौड़ है, लखन जैसे खिलाड़ी है, इनमें बिल्कुल क्षमता है। मैंने एक मैच इनका देखा था जो कि वालचंद नगर में चल रहा था। सामने वाले टीम ने केवल 6 ओवरों में मेरे ख्याल से 90 रन बनाए थे और ये 90 रन केवल 4 ओवर 5 गेंद में पूरे किए थे। और उस वक्त हमने प्रथमेश राठौड़ की दमदार बैटिंग देखी, हमने संदीप पवार का खेल देखा था वहां पर। आज वैसी कुछ आक्रामक पारी हमें देखने मिल सकती है, देखना पड़ेगा वहां पर। और बिल्कुल राज कुलकर्णी को हम स्क्रीन पर देख सकते हैं, जो कि इस वक्त स्क्रीन पर राज कुलकर्णी स्कोरर के बाजू में बैठे, उनके बाजू में अय्याज भी है। टीवी में हम देख सकते हैं दोनों को। राज थोड़े से शर्मा रहे, मुस्कुरा रहे हैं राज कुलकर्णी। हमारे बिल्कुल इमरान जी पठान साहब। तो इस बार नए ओवर की शुरुआत करने के लिए गेंदबाजी करेंगे शॉर्ट गेंद। इस बार बैकफुट पर जाकर गेंद को मारने की कोशिश में, रनआउट का मौका फिर से छूट रहा वहां पर। ये बार बार मौके छूट रहे वहां पर, जो कि वार्षिक क्रिकेट टीम के एक बहुत ही नामचीन कमेंटेटर हमारे बिल्कुल दोस्त मिलिंद जी ताकपुरी सर भी इस वक्त यूट्यूब के माध्यम से मैच देख रहे हैं और उन्होंने कहा कि आरसीसी क्रिकेट टीम टूर्नामेंट के फाइनल में जा चुकी है। तो आरसीसी क्रिकेट टीम का उनकी ओर से हार्दिक हार्दिक अभिनंदन बताया जा रहा है। विशेष मनमिळावू सभाच्या स्तरी मिलिंदजी ताकपुरे यांनी मात्र भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत। ओवरपिच गेंद, बार गेंद को मारना चाहते, बल्ले का अंदरूनी किनार लगा, विकेट कीपर ने पकड़ा, विकेटों के पीछे कैच वहां पर और ये विकेट चली जा रही है। लगता भाई ये बिल्कुल और ही झटका लगा। गाणे वाले बोल रहे की तुला काय सोनं लागलाय का, परंतु आज इथं आपलं सोने आलाय अंपरिंग करायला। सोन्या बापू भोसले याची मात्र आता सध्या खूप सारी चर्चा आपण पाहतोय। निश्चितच मोठमोठ्या ऍक्टरवर जाऊन तो निश्चितच त्याच्याकडून वाववा त्याची केली जाते कामाची। आणि सोन्या बापू बद्दल जर सांगायचं असेल तर का सोन्या बापूला आपण जर पाहिलं, कष्ट, जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य या गोष्टी तो फॉलो करतो। जरी तो अंपरिंगचं काम करतो परंतु रेग्युलर काम तो कधीच चुकवत नाही। निश्चितच पेशाने तो रिक्षा देखील चालवतो आणि मला वाटतं मोठमोठे जे ग्लासेस असतात तो साफसफाईचं देखील काम करतो। अतिशय जिद्दी माणूस म्हणावा लागेल। सोन्या तुझ्या कामाला कर्तृत्वाला सलाम असेल। अतिशय मेहनती, प्रचंड मेहनत करणारा व्यक्तिमत्व आहे आणि नेहमीच म्हणलं की मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही। मेहनत करे से फल मिले असं कहा जाता है, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि निश्चितच सोन्याच्या कष्टाला निश्चितच सल्यूट असेल। नाहीतर आमच्या इस बार गेंदबाजी करने के लिए फिर से तैयार है, बॉलिंग करने के लिए शफीक। अगली गेंद, ये देखिए रिवर्स खेलने की कोशिश, इस बार मारने की कोशिश में बल्लेबाज को बीट करती गेंदा गोपाल मालक शेर के वहां पर बिल्कुल पहली गेंद बिंदी जा रही है, डॉट चली जा रही है। या स्पर्धेसाठी 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जी दिली जाईल, 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी मला वाटतं बक्षीस सेम आहे, म्हणजे 20,000चं बक्षीस आहे। परंतु 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जी दिली जाईल, विन म्हणजे विजय जाणारा संघ सेमीफायनल मध्ये ज्या संघाला पराभूत करतो, विन टू विन या पद्धतीने ट्रॉफी दिली जाईल। इस बार देखा जैसा प्रकाश बार ऑप्शन के ज्यादा दूर जा के अंपायर ने बताया कि व्हाइट बॉल है,
बड़बड़ के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है टोटल स्कोर इस सिंगल रन के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर 33 की योग पर 33 धावा झाला 33 धावा. संघाचे कॅप्टन प्रथमेश माने इथं मात्र डावपेच जे रचले गेले त्यांनी म्हणलं होतं की आम्हाला 50-60च्या दरम्यान या संघाला रोखायचं आणि निश्चितच अतिशय नियोजनबद्ध गोलंदाजी आतापर्यंत टाकली गेली. पुन्हा गोलंदाजीला सज्ज असतील शफिक या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करतोय गोपाळ मालक शेळकेसाठी. ईश्वर की अगली गेंद गोपाल मालक के बैट से निकलता हुआ ये दमदार कड़क प्रहार निकलता हुआ सीधी गेंद चरण के लिए. गोपाल मालक का बिल्कुल ये बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर ताकतवर स्ट्रोक निकलता हुआ बारह. गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने लगा आसमानी छक्का. बहुत लाजवाब ऐन वक्त पर जबरदस्त तूफानी प्रहार निकलता हुआ और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 39 39 धावा. एक बार गेंद को मारा जाता है जब तक गेंद को खिलाड़ी फील करते, थोड़े से खिलाड़ी फंबल हो गए. आजकल क्रिकेट थोड़ी सी गलतियां जो होती है उसका पूरा बेनिफिट लिया जाता है. वहां पर गेंदबाज फील्डर की नजरें हटी, नतीजा एक सिंगल रन भी बढ़ेगा और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 41 रन 41 धावा झाल्या. 14 षटक टाकलं जातं. इस बार गोपाल मालक ने इस बार बल्ले का मुंह खोला. इस बार हवा में गेंद जरूर है लेकिन फील्डर दूर थे वहां पर. पहले टप्पे पर जब तक की गेंद फील्ड होती है सिंगल रन तो बन सकता है. सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता है. टोटल स्कोर 42 रनों की योग पर 4 ओव्हरों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. 4 षटक संपलीत आणि धावा झाल्या 42 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा बनवल्या गेल्या 42 धावा. हे येणारे 2 षटक अतिशय महत्वपूर्ण असतील. बॅट पाहिजे, चला बॅट घेऊन जायचे. बॅट घेऊन जा. खेळाडूंनी बॅट मागितली होती. बॅट आमचा माणूस म्हणजे आमचे कमिटी मेंबर्स देतील. कुठलाही खेळाडू आज जाणार नाही याची दक्षता घ्या. सन्माननीय पिंटू रसाळ यांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. पिंटू रसाळ साहेब यांना विनंती आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आगे जाकर गेंद को मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को कोन बनाती हुई गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है. विजय गेंदबाजी करने के लिए आ रहा है. विजय येतोय गोलंदाजीला. वैयक्तिक पहल आणि संघाकडून धावातील हे 5वे षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाजीला. 6 षटकाची मॅच महत्वपूर्ण मॅच. जे जिंकेल त्याला 75,000 रुपये डिपॉझिट आणि त्याचबरोबर अंतिम सामना खेळण्याची संधी म्हणजेच 1.5 लाख रुपये बक्षीस जिंकण्यासाठी तुम्हाला संधी देखील मिळेल. फाइनल मैच खेलना ग्रैंड फाइनल में पहुंच सकते हैं आप. गोपाल मालक के बाल से हलवा टोला लगावलाय. चेंडू जातो सीमा रेषा पार. 7 धावा षटकार. थँक्यू. इथं मात्र जर बरेचसे बालगोपाल सोन्याबाबूकडे टकमक लावून बघत आहेत. कधी नाचतो अंपर, कधी नाचतो, म्हणून आज पोरं देखील शाळा सुट्टी मारणार तिथं.
सोन्या बापूवर डान्स करण्यासाठी बरेचसे लहान लहान मुलं इथं जमलेले आहेत माझ्या बाजूला. दरम्यान या 6 धावांशी भारतीय धावसंख्या थांबते. भारतीय ते टोटल धावा झाल्यात 48 धावा, 48 रन, 48 रन. गोपाल बालक के बाद से निकलता ये दूसरा शानदार छक्का, दूसरा जबरदस्त छक्का. गोपाल बालक ने इस बार ऑफ के बाहर जाकर इनको मारने की टॉपी लगा. वहां पर विकेट कीपर के पीछे कैच पकड़ा जा रहा, विकेट जाल के लगता हुआ जोर का झटका. तो टूर्नामेंट के लिए स्वर्गीय राजेश भैया नागदे इनके स्मरणार्थ पे बिल्कुल यूनिक चैंपियन ट्रॉफी सागर चषक 2025, जिसके लिए पहले क्रमांक का इनाम 1,50,017 रुपए का इनाम श्री रामचंद्र पवार उद्योग समूह पुणे परांडा इनकी ओर से यांच्या वतीने दिलं जातंय. पहिल्या क्रमांकासाठी 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक, तृतीय पारितोषिक 75,017 रुपयाचं मंदार गणेश गोडगे और समर्थ सिटी सचिन शिंदे अनुष्का डेव्हलपर्स यांच्या वतीने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक स्पर्धेला दिलं गेलंय. आणि तृतीय पारितोषिक 20,000 रुपये युवा उद्योजक इर्षाद शेख पुणे, चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक युवा उद्योजक जयद शेख पुणे या दोघांच्या वतीने 20,000 रुपयाचं बक्षीस स्पर्धेला दिलं गेलंय. मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV किंवा 15,000 रुपये रोख, युनिक स्पोर्ट्स बॅट्स उद्योजक अल्ताफभाई मुल्ला, बेस्ट बॅट्समन साठी सायकल जलाराम पत्रा डेपो यांच्या वतीने, त्याचबरोबर बेस्ट बॉलरसाठी सायकल न्यू नितीन सायकल मार्ट सचिन टापणे यांच्या वतीने. आणि फायनल मॅचला मॅन ऑफ द मॅच साठी दिलं जाईल सागर ग्रुप सागर मित्र परिवारच्या वतीने सायकल, आणि निश्चितच दिनेश शाह बनगर साहेब म्हणजे धाराशिव उस्मानाबाद क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांच्या वतीने गिफ्ट दिलं जाईल. आकर्षक मोठं प्राइज असेल ते. शोभभाई काजी यांच्या वतीने एक्स्ट्रा बक्षीस देखील असेल. दरम्यान पंच म्हणतात हा चेंडू अवांतर असेल, कळवला वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव इथं बनतीये. एका धाबेनिशी संघाची भारतीय धावसंख्या. आता नवीन फलंदाज होतो संदीप पवार. ये संदीप पवार अगर विकेट पर कुछ हंगामा करते बिल्कुल नामचीन है, जबरदस्त है. क्या संदीप पवार पर जिम्मेदारी बनती है, बचे हुए गेंदों पर जितनी ज्यादा रन बनाएंगे अच्छा टारगेट दिया जा सकता है. लेकिन गेंदबाज विजय की भी तारीफ करने की, बहुत शानदार गेंदबाजी अब तक उन्होंने की है. इस बार मानना चाहते थे गेंद डाल के बिल्कुल डीप स्कोर क्षेत्र में खिलाड़ी बहुत दूर है, 1 रन मिलेगा. दूसरी की दौड़ लगाई जा रही है, बड़ी अच्छी दौड़ विकेटों के बीच में लगाई जा रही है. चीते की चाल में रन दौड़े जा रहे हैं और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. इसी के साथ हारवाड़ी क्रिकेट टीम के मेरे ख्याल से शायद 50 रन पूरे हो चुके हैं. आगे बढ़ता हुआ स्कोर 51 रन 51 की योग पर. चार गेंदे होने के बाद ये 5वीं गेंद फेंकी जाएगी, वहां पर 5वा चेंडू टाकला जाईल. दरम्यान आपण धावसंख्या पाहतो इथं 51 धावा 4 गडी बाद. स्लो रन गेंद 3 बार गेंद को मारने की कोशिश में गेंद डाल के जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते 1 रन मिलेगा. फिर से दूसरे रन की दौड़, रनआउट का मौका. लेकिन जितना तेज वो थ्रो दे रहे उतना तेजी के साथ भाग रहे, भाग 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 क्या भाग रहे वापस संदीप पवार. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 53 रन. और जानते हैं दोनों ही टीमें 1-1 रन का मूल अनमोल होता है. कभी कभी मैचेस 1 रनों से भी जीते जाते हैं. यही रन आगे जाकर इंपॉर्टेंट साबित हो सकते हैं जब बिल्कुल वारे बड़ेगा क्रिकेट टीम बैटिंग करेगी. संदीप पवार क्रिकेट का एक ब्रांड बनने की कोशिश कर रहे हैं. सोलापुर सिटी के बहुत ही नामचीन खिलाड़ी हैं संदीप पवार. अच्छी गेंद बार यॉर्कर लेन की गेंद बार ऑनसर में गेंद को मारा जा रहा है. प्रथमेश माने वहां पर गेंद के नीचे आ गए. बिल्कुल सिंगल तो बनेगा, सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त रन संख्या पहुंच रही है
कुल मिलाकर 54 रन 54 रन 65 षटक संपली आहेत आणि धावा झाल्या 54 धावा. म्हणजे हे शतक दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण असेल. या षटकामध्ये जितक्या धावा दिल्या जातील त्या मात्र आपण ज्या चेसिंगला पाणी पाहिजे. चला बॅट्समनला पाणी पाठवा. बॅट्समनला पाणी पाठवायचं. फलंदाजाला पाणी द्या. एक मिनट दीजिए. हनीफ जी पठान और इजान पठान. बिल्कुल हमारे इमरान भाई के छोटे भाई के बिल्कुल लड़के हैं. ये दोनों का भी हम स्वागत करते हैं, वेलकम करते हैं. इथं आलेल्या दोघांचं पठाण बंधूंचं आपण स्वागत करूया. वडील देखील इम्रान पठान यांचे वडील देखील इथं आले आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. वेलकम है. हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. आखिरी ओवर इंपॉर्टेंट होगा. नर की शुरुआत या ठिकाणी खास करून सोलापूरहून सागर वागदारी आला मॅच पाहायला. त्याचं आपण सहर्ष स्वागत करूया. अमोक सर, सागर वागदारी पानीवे सोलापूरहून इथं डायरेक्ट. अपील जोर से की जा रही है. अपील जोर से की जा रही है. नॉट आउट कहा जाता है वहां पर. इस टूर्नामेंट में बिल्कुल रिव्यू सिस्टम अल्ट्राइज के सिस्टम नहीं है, तो बिल्कुल कॉर्ट बिहाइंड के निर्णय के लिए हम इसका इस्तेमाल नहीं करेंगे. या स्पर्धेमध्ये कॅचसाठी मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाणार नाही, लक्षात ठेवा. कारण अल्ट्राइज सिस्टम नसल्यामुळे ही आपण हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवू शकणार नाही, लक्षात ठेवायचं. इस बार बॉलिंग करेंगे कासिफ के बाद से. इस बार बल्लेबाज के बाद से तड़ाका, लेकिन नीचे आ गए वहां पर खिलाड़ी. वारे बड़ेगांव टीम की गेंदबाजी की अनुशासन भरी गेंदबाजी कर रहे. वारे बड़ेगांव की गेंदबाजी इस वक्त नियंत्रित अंदाज की गेंदबाजी कर रहे. इसी के वजह से रन रोके जा रहे. अब बाहुबली खली जाएंगे बैटिंग करने के लिए मैदान में. क्रिकेट की दुनिया में खली के नाम से जिन्हें क्रिकेट में पहचाना जाता है, नए बल्लेबाज आनंद जादव खली अब मैदान में जाएंगे मैदान के लिए बैटिंग करने के लिए. इनके नाम पर माना में इनके नाम पर रिकॉर्ड है लगातार 5 गेंदों में 5 छक्के लगाने का रिकॉर्ड. लेकिन गेंदबाजी की बात करना चाहेंगे कासिफ. बिल्कुल संगम ने अपनी टीम के लिए सफलता दिलाई है. और बिल्कुल विकेट मिलने के बाद जब भी किसी गेंदबाज को विकेट मिलती है तो गेंदबाज का हौसला बढ़ता है. बढ़ते हौसले के साथ, बढ़ते जुनून के साथ, बढ़ते जज्बे के साथ गेंदबाजी की जाएगी. और अभी भी रुका हुआ स्कोर 54 रन. ये देखिए खली के बाद से महाबली स्ट्रोक, मैंने यूं ही नहीं. और ये देखिए फील्डर की कोशिश. व्हाट अ कोशिश. 6 रन आएंगे पूरे के पूरे आधे डजन रन.
फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. या ठिकाणी थँक्यू रफिक शेख नान्नी यांच्या वतीने खालीने जर लागोपाठ 3 षटकार मारले तर तब्बल 1000 रुपये बक्षीस दिलं जाईल. महाबली खली ने आते ही खलबली मचाई, शानदार छक्का लगा दिया महाबली खलीच्या बॅटमधून. हा बिग सिक्सर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, प्रयत्न चांगले गेले. ये तो महाबली है और ये लंबा मारा. अगर ये क्रिकेट की भाषा में 6 ही मिलेंगे. कासिफ संगम गेंदबाजी करने के लिए बिल्कुल अभिजीत जी, लेकिन यहां पर जो संगम हम देख रहे हैं बैट और बॉल का अच्छा संगम हो रहा है और उसी की वजह से लगातार 2 छक्के यहां पर लग रहे हैं. वहां पर थोड़ी सी कहीं जाकर अब यहां पर हारवाड़ी क्रिकेट टीम की जो चिंता का चेहरा नजर आता, सभी खिलाड़ी थोड़े से टेंशन में लग रहे थे. ये 2 छक्के ने मैच में थोड़ी सी जान डाली है. या 2 सिक्सर ने खलबली मजौली है. खाली के लिए आगे की गेंद पर अगर छक्का आता है तो 1000 रुपए रफीक शेख नान्नी इनकी ओर से दिए जाएंगे. खाली ने इस बार फिर से मारा, इस बार खिलाड़ी आगे. ओ बहुत अच्छी फील्डिंग वहां पर, इसे कहते हैं ग्रेट फील्डिंग. 1 रन मिलेगा. दूसरा रन लेने की कोशिश में अपने आप को नहीं रोक पाए, लेकिन इस बार अपने कदमों को बिल्कुल ब्रेक नहीं लगा पाए. बिल्कुल बांगो फलंदाज गेले तिथं आउट झालाय फलंदाज. धक्का लागलाय. बांगो म्हणायच्या पेक्षा आपण फलंदाजाला म्हणायला पाहतो की भागो. ये अगर ऐकला असतं तर निश्चितच आपल्या क्रीज मध्ये तो पोहोचला असता. एक बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल जब्ते की गेंद को बिडवी के क्षेत्र में गेंददार के एक तो आ सकता है, दूसरी की दौड़ लगाई जा रही है और इसी के साथ खली अपना विकेट गंवा चुके हैं. अमोक सर वो बिडवी के क्षेत्र में हमारे जफर भाई आए हैं. सोलापुर की बिल्कुल क्रिकेट की शान है, क्रिकेट की जान है, क्रिकेट की आन है. जो हम यहाँ पर जो इस टूर्नामेंट के लिए जो हम पर पैनल भेज रहे हैं वो पैनल यानी कि सादिक शेख माचो सर का पैनल है, जबर साथी का पैनल है. उसके प्रमुख जबर साथी जी आए यहाँ पर. जबर साथी जी का मैं यहाँ पर वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ. सादिक शेख माचो सर और बिल्कुल जबर साथी साहब का पैनल इस टूर्नामेंट में सक्सेसफुल काम करने के लिए काम कर रहा है. देख सकते हैं स्क्रीन पर हम इमरान भाई और सचिन सर को. 2 हंस के जोड़, ये 2 हंस के जोड़ है. बिल्कुल जयवीर की जोड़ी मैं कहूंगा बिल्कुल. और बिल्कुल 2 हंस के जोड़ सचिन लोखंडे और इमरान पठान, और उनके छोटे छोटे बच्चे भी यहाँ पर आए हैं. सबका उनके पिताजी भी यहाँ पर आए हैं, इमरान पठान साहब के अब्बा जी. इनका मैं वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ. आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. जैसे कि मैच जीतने के लिए मेरे ख्याल से 69 रन का टार्गेट होगा. वहां पर सामना जर जिंकायचा असेल तर 69 धावा बनवायच्यात. इथं मॅच जिंकायची असेल तर 69 धावा बनवायच्यात.
देखिए हरड़वाड़ी क्रिकेट टीम भी बिल्कुल एक अंदाज में लाइनअप के साथ मैदान में जा रही है। इसे कहते हैं शिस्त प्रिय टीम। आजकल बिल्कुल ये फैशन ही बन चुका है क्रिकेट का, लाइन से जाना, लाइन से वापस आना, फील्डिंग करने के लिए। क्रिकेट के लिए बहुत अच्छा लगता है, ये अच्छा दिखता भी है और अच्छा लगता भी है। और ये टूर्नामेंट भी जबरदस्त अंदाज में खिलाई जा रही है, जिसके प्रेरणा स्थान तैयब भाई मुल्ला, अल्ताफ भाई मुल्ला हमारे टूर्नामेंट के प्रेरणा स्थान है। लेकिन हमारे पीछे जो बड़ा आशीर्वाद जो है हरिभक्त पारायण, वसंतराव जी नागदे, जनता बैंक के चेयरमैन साहब, इनका बिल्कुल आशीर्वाद हमारे पीछे इस टूर्नामेंट के पीछे। और बिल्कुल बहुत लोगों ने हमें जिस टूर्नामेंट को सक्सेस बनाने के लिए आज बड़ा प्राइज मैन ऑफ द मैच के लिए भी होगा। मोबाइल वाले फोन शॉपी इनकी ओर से, वहां पर मोबाइल वाले शॉपी की ओर से, यानी कि शोएब भाई काजी साहब की ओर से बड़ा गिफ्ट दिया जाएगा वहां पर, बड़ा गिफ्ट। और हमारे बिल्कुल शायद धीरज जी बनकर, इनकी ओर से भी मैन ऑफ द मैच के लिए, फाइनल मैन ऑफ द मैच के लिए भी आकर्षक गिफ्ट दिया जाएगा। धन्यवाद डीजे, मैच चालू करूया अपन। डीजे धन्यवाद, थैंक यू सो मच डीजे, थैंक यू सो मच, बहुत बहुत धन्यवाद। यहाँ पर जैसे कि जफर साथी आए हैं, उनके साथ में बिल्कुल मॅच की सुरुवात। चला बॉल द्यायचा, नवीन बॉल पाठवा पंचांकडे। आणि मी विनंती करतो वाडे वडगाव क्रिकेट संघाच्या कॅप्टनला आपली सलामीची जोडी, आघाडीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची आहे। जर स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची आहे, 75,017 रुपये डिपॉझिट करायचे आहेत, तर टार्गेट असेल 69 धावांचं। आणि आरसीसी बार्शीवर कोण येणार फायनल मध्ये हे पाहण्यासाठी आपण पुन्हा जाऊया। आरसीसी बार्शी के साथ कौन पहुंचेगा फाइनल, ये तय करने के लिए हमें कुछ क्षणों का इंतजार होगा वहां पर। थैंक यू सो मच डेरे बाबू। या ठिकाणी प्रथमेश राठोडने जर गोलंदाजीमध्ये हॅट्रिक घेतली तर रफिक शेख नान्नी यांच्या वतीने 1000 रुपये बक्षीस दिले जाईल। आणि मला वाटतं वासिक शेख आणि त्याच्याबरोबर जातोय फलंदाजीला, वासिक शेख आणि फलंदाजीला जातोय या ठिकाणी। कोणाकडे तुम्ही आवाज नाही, तुळजाई कंस्ट्रक्शनच्या वतीने जर गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर तब्बल 5000 रुपये बक्षीस दिले जाईल। आपले दावखोरी खेळाडू सोलापूरचं क्रिकेट भरपूर ज्यांनी गाजवलं अनिल राठोड यांच्या वतीने पारितोषिक डिक्लेअर केले गेले। आणि सोलापूरहून खास मॅच पाहण्यासाठी सागर वागदारे देखील आलाय, त्याचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। आणि निश्चितच आमचे फैयाजभाई जमादार हे देखील सामना पाहण्यासाठी इथं आले, त्यांचं देखील स्वागत करूया। जैसे मैच शुरू होगी और ये बिल्कुल 69 रनों का पीछा किस तरह से होंगे ये जानने के लिए वॉइस ऑफ श्रीगोंदा हमारे साथी कमेंट्री करने के लिए पिछले 5 दिनों से आपका दिल बहलाने का काम जिनके माध्यम से हुआ और ये टूर्नामेंट का ऊंचा स्तर करने का काम जिनकी आवाज से हुआ, हमारे साथी कमेंट्री करने के लिए वॉइस ऑफ श्रीगोंदा अभिजीत राउत सर आएंगे कमेंट्री करने के लिए। सोनाभाई जमादार यांचे राइट हँड, फैयाजभाई जमादार यांचे तो सहर्ष स्वागत। धन्यवाद सर। पुण्याच्या एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। जाती जातीत आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली महाराष्ट्राची माती, जाती जातीत आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली महाराष्ट्राची माती, सर्वांना एकवटणारा माझा राजा शिव छत्रपती। प्रथमतः आपल्या सर्वांचं या मैदानावरती स्वागत करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। तेगाची मूर्ती माता रमाई यांना देखील विनम्र अभिवादन करतो। रमाई मातेचा आज जयंती उत्सव देखील आहे, महत्वाचा दिवस आहे। काहींना आज जर बघितलं आजच्या दिवसाचं महत्व देखील तितकंच मोठं आहे। तरुणांना आज इथे रोज डे, खरं तर रोज डे देखील आहे। फेब्रुवारी महिना आहे, इथे सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। वाशिक शेख तिथे मैदानावरती आहे, एक सिंगल धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते, एक सिंगल तिथे प्राप्त होते। आपण पाहतोय सिंगल बरोबरीत धावफलक देखील
श्री गणेश होतोय मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय राजेश भैया नागदे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. इथे अत्यंत सुंदर अशी स्पर्धा इथे आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त अशी स्पर्धा. यावेळेचा हा बॉल हवाई सफर, हा बॉल सरळ उंच आकाश मार्गाने तिथे समोर क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. गुड टेकन, व्हेरी गुड कॅच, फलंदाज बाद. थँक्यू. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. एक धावेवरती आपण पाहतोय पहिली विकेट देखील प्राप्त झाली आहे. पहिला धक्का एका धावेवरती बसलेला आहे. तर आज रोज डे, फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक डे आपल्याला बघायला मिळतात. रोज डे असेल, प्रपोज डे असेल, आज असे अनेक डे तिथे खरं तर बघायला मिळतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर तुम्ही बघितले ना, प्रॉमिस डे जर असता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रॉमिस डे कसा साजरा झाला असता. राजा तुम्ही विशाळगड गाठा, एकही गनिम पुढे येऊ देत नाहीये असे सांगणारे बाजी प्रभू देशपांडे. प्रॉमिस डे म्हणजे आपण पाहतोय आधी लगीन कोंडाण्याचं, मगच माझ्या रायबाचं असं सांगणारे तानाजी मालुसरे. प्रॉमिस डे म्हणजे आपण पाहतोय 60 मावळे द्या, रात्रीत गड काबीज करतो कोंडाजी फर्जत. आणि प्रॉमिस डे म्हणजे आपण पाहतोय आपल्या आईच्या स्वप्नासाठी ज्याने अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. प्रॉमिस असं असलं पाहिजे. यावेळेचा बॉल उसळी घेणारा चेंडू होता तिथे मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी तिथे मैदानावरती बघायला मिळते. चांगली गोलंदाजी तिथे मैदानाच्या आतमध्ये होतीये, इम्प्रेस करणारी गोलंदाजी. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्ही बघा जसे 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले आणि एक स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. असं आपण पाहतो इथे अनेक जातीय धर्माचे लोक एकत्रित केले. आपण पाहतोय सचिन लोखंडे आणि इम्रान भाई पठाण यांनी मात्र या इथे अत्यंत मोठी स्पर्धा आयोजित केली आहे. डेड चेंडूची घोषणा देखील मैदानावरती होतीये. खरं तर क्रिकेटचा खेळ जितका ताकदीच्या जीवावरती खेळला जातो ना, तितकाच तो युक्तीने देखील खेळला जाणार आहे. इथे मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजाचं मानसिक दृष्ट्या संतुलन तिथे बिघडवण्याचं काम केलेलं आहे. ऑफिशियल टीम देखील आपल्या समोर सज्ज आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये समीर शेख सरांना आपण तिथे पाहतोय. अर्थातच त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंच सोन्या बाप्पू भोसले. तर मॅच रेफरी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये इम्रान पठाण सर आहेत. तर त्याचबरोबर इथं मॅच रेफरी आपल्या समोर मजहर खान मंगोली सर, त्याचबरोबर इथं राधे सर, सादिक भाई आणि आपण पाहतोय माचो सर यांचा हा पॅनल आपण इथे कार्यरत पाहतोय. यावेळेचा बॉल आक्रमण देखील मोठे, लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे. प्रथमेश राठोडच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेखा पार. थँक्यू. इथे आपण बघा तिथे चौकार देखील आलेला आहे. स्ट्राईकचा फलंदाज आणि आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाज वाशिक शेख यांच्यामध्ये काहीतरी चर्चा देखील झालेली आहे. ही चर्चा होणं फार महत्वाची आहे. मार्गदर्शन फार महत्वाचं असतं आयुष्यामध्ये. इथे आपण पाहतो आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा आहेत. खरं तर मार्गदर्शन देखील फार महत्वाचं असतं. मार्गदर्शन तुम्हाला कोण करतं याच्याकडे लक्ष देऊ नका. खरं तर ते मार्गदर्शन कशा प्रकारे होतंय तर हे देखील फार महत्वाचं आहे. खरं तर सचिन तेंडुलकर सरांचा देखील मी तुम्हाला एक किस्सा सांगणार आहे. मार्गदर्शन बघा, तुम्हाला मार्गदर्शन होणं फार गरजेचं आहे. इथे सोलापूरवरून उपस्थित होत आहेत जफर साथी. खरं तर युनिक स्पोर्ट्स शॉपीचे ते ऑनर आहेत सोलापूर शहरामधील.
इथे फेकी सुरेख पंचांकडे अपील. सोन्या बाप्पू मात्र नकार कळवतोय. पहिलं षटक देखील कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. खरं तर इथे मी तुम्हाला सचिन तेंडुलकर सरांचा एक किस्सा सांगतो. त्यांच्या मुलाखतीमध्ये मी ऐकलेला आहे. इथे आपण पाहतोय राधे सर ज्यावेळेस सचिन तेंडुलकर सर एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते आणि तिथे एका वेटरने त्यांना सांगितलं की तुम्ही लेदर क्रिकेटमध्ये जो कोपऱ्याला जखम होऊ नये, इजा पोहोचू नये त्यासाठी एक पॅड लावतात आणि ते पॅड तुम्ही लावू नका. तर सचिन तेंडुलकर सरांना कोणी सांगितलं? एका वेटरने, की तुम्ही ते पॅड लावू नका, त्यामुळे तुम्हाला स्क्वेअर कटचा फटका खेळता येत नाही, कव्हर ड्राईव्ह खेळता येत नाही. त्यानंतर सचिन तेंडुलकर सरांनी ते पॅड काढून टाकलं आणि खरं तर बघा सल्ला कोणी दिलाय? एका हॉटेलमधील वेटरने. परंतु सचिन तेंडुलकर सरांनी तो सल्ला अंमलात आणला आणि आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह आणि स्क्वेअर कटचा फटका. सचिन तेंडुलकर सर त्यानंतर इतके जबरदस्त खेळले. खरं तर सल्ला कोण देतो याच्याकडे लक्ष देऊ नका, सल्ल्याकडे लक्ष द्या. मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. इथे इनिक स्पोर्टचे ऑनर तय्यब भाई मुल्ला आणि अल्ताफ भाई मुल्ला यांनी देखील चांगलं मार्गदर्शन इथे इम्रान भाई आणि आपण पाहतोय सचिन लोखंडे सरांना देखील केलेलं आहे. मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. एक वेळेस मी नेहमी सांगत असतो, आयुष्यामध्ये तुमची पंगत चुकली तरी चालेल, परंतु तुमची संगत चुकता कामा नाहीये. संगत फार महत्वाची आहे. तुम्ही संगत कुणाबरोबर करता हे देखील फार महत्वाचं आहे. हरिभक्त पारायण वसंतराव नागदे साहेब यांनी देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलंय. उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन साहेब आपले देखील धन्यवाद. यावेळेचा बॉल इथे व्हॉट अ कॅच, काय जबरदस्त झेल टिपला. एकदा कॅच आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर हा कॅच ऑफ द डे म्हणूयात, कारण कॅच ऑफ द टुर्नामेंट सर्वात जबरदस्त कॅच अर्जुन ढेकळेने पकडलेला आहे. सीमा रेषेवरती असा एक हातामध्ये पकडलेला तो झेल कदाचित मला वाटतं आकाश चव्हाणचा होता. जफरभाईने इथे मला कळवलंय की हा जबरदस्त झेल होता, परंतु आजच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट झेल इथे मैदानावरती झालेला आहे. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकताय. खरं तर मार्गदर्शन वार्षिक शेखने तिथे केलं होतं, परंतु इथे प्रथमेश राठोडचा अप्रतिम चेंडू आणि इथे ऑर्गनायझर कमिटी खेळाडूला तिथे पोचवायचंय. ऑर्गनायझर कमिटीचे मेंबर आणि आवेशामध्ये मार्गदर्शन देखील फार महत्वाचं आहे. इनिक स्पोर्ट परांडा अल्ताफभाई मुल्ला आणि तय्यबभाई मुल्ला यांनी देखील अनेक खेळाडू घडवलेत. खरं तर महाराष्ट्रामध्ये काही स्पॉन्सर आहेत ते सातत्याने चर्चेमध्ये राहिलेले आहेत. त्यामध्ये शिरसाट चॅम्पियन ट्रॉफीचे ऑनर असतील, त्याचबरोबरीत आपण पाहतोय इनिक स्पोर्टचे ऑनर असतील, त्याचबरोबरीत आपण पाहतो हरळवाडीचे स्पॉन्सर देखील महत्वाचे आहेत. टाइम देखील महत्वाचा आहे आणि इथे टाइम देखील वाचवायचा आहे. तुम्ही श्रीगोंद्यामध्ये बघितले तर संतोष शेठ नागवडे हे देखील मोठे स्पॉन्सर आहेत. शिरूर परिसरामध्ये यशवंत भाऊ पाचंगे हे देखील मोठे स्पॉन्सर आपल्याला बघायला मिळतात. अशा अनेक संघ मालक देखील महत्वाचे आहेत. इथे डॉट चेंडू मैदानावरती येतोय. विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. 6 धावा प्रथमेश राठोड साठी मात्र पारितोषिक आलेलं आहे. विकेट हॅट्रिक साठी रफिक शेख नान्नी यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे 1000 रुपयांचं. पाहायचंय यावेळेचा बॉल हा पूल इथे जबरदस्त स्ट्रोक कव्हर पॉइंट मध्ये खेळलेला हा स्ट्रोक. इथे खणखणीत चौकार शफिक शेख. थँक्यू. वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा हा फटका, तो स्क्वेअर कटचा फटका. इथे आपण पाहतोय राधेसर गुंडप्पा विश्वनाथ स्क्वेअर कटचा बेताज बादशाह म्हणून ओळखले जायचे.
आणि इथे देखील शफीक मिड ऑफच्या डोक्यावरून डीप लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू सीमारेखा पार. अत्यंत सुंदर फटका, काय जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. शफीक शेख आज संघाचा आयकॉन आहे, भिगवण इंदापूर परिसरामधील खेळाडू. याही वेळेचा बॉल हलकासा कट तिथे मैदानावरती डीप पॉइंट सीमारेषा दिशेने हा बॉल जाईल सीमारेखा पार. धाराशिवचं मैदान येथे शफीकने गाजवलेलं आहे. तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिवचं हे मैदान आपल्याला इथे बघायला मिळतंय. शफीक शेख संघासाठी तारणहार बनलेला आहे. इथे आपण पाहतोय 18 धाबा धावफलकावरती 1.5चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगली कामगिरी इथे मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. वाशिक शेख एक चेंडू खेळलाय, फक्त एक धाव त्याने जमवली आहे. वाशिक शेखला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला उभा करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय इथे हराळवाडी टीम कडून आपल्याला बघायला मिळतोय. 6 षटकांची मॅच आहे, उर्वरित 25 चेंडू आणि 51 धावा. यावेळेचा बॉल समोरच्या बाजूने शफीकच्या बॅट मधून हवाई सफर. बघतोस काय रागानं षटकार खेचलाय भिगवणच्या वाघानं. अत्यंत जबरदस्त राजेशाही फटका इथे. शफीक शेख थांबायचं नाव घेणार नाहीये. थांबला ना सूर्य, थांबली ना धारा, या बेधुंद सागराला कोठला किनारा. उडत्या पाखरांना परतेची तमान असावी, नजरेत नवी नेहमी दिशा असावी. घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही, शेतीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. जबरदस्त प्रयत्न आपल्याला इथे बघायला मिळतात. डीजे ऑपरेटर शबीर भाई, ज्यावेळेस आमचं बोलणं सुरू असेल प्लीज वाजू नका. शेवटचा दिवस आहे, नक्कीच आपण पाहतो इथे मॅच देखील महत्वाची आहे. आणि 7 फेब्रुवारीचा दिवस जर तुम्ही बघितला, आजचा दिवस देखील महत्वाचा आहे. 7 फेब्रुवारी 2003 रोजी आपण पाहतोय क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना देखील श्री शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या वेळेचा बॉल खाली राहिलेला चेंडू इथे आपण पाहतोय, खाली राहिलेला बॉल होता मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. रमाकांत आचरेकर खरं तर एक अतिशय दर्जेदार असे कोच खरं तर आपल्याला ते बघायला मिळाले. रमाकांत आचरेकर यांचे जर तुम्ही विद्यार्थी बघितले तर सचिन तेंडुलकर यांना देखील त्यांनी घडवलं. आणि आज सचिन तेंडुलकर नक्कीच त्यांचं नाव देखील मोठं आहे. आज क्रिकेटचा देव, क्रिकेटचा भगवान म्हणून सचिन तेंडुलकर सरांना ओळखलं जातं. रमाकांत आचरेकर यांना मात्र 2003 मध्ये 7 फेब्रुवारी रोजी पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. अनेक पुरस्कार खरं तर रमाकांत आचरेकर सरांना तिथे देण्यात आले. मॅच देखील महत्वाची आहे. सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत आहे. इथे दुसऱ्या सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय हराळवाडीची टीम एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने वारे वडगाव. या वेळेचा बॉल समोरच्या बाजूने ड्राईव्ह केला शफीक शेख. एक आली आहे, दुसरीचा प्रयत्न, परंतु समोरून आपण पाहतोय गोपाल मालक शेळके चेंडूवरती पोहोचलेत. तर 1-2 वर्षांपूर्वी मी गोपाल मालकांना बघितलं होतं. थोडंसं फिटनेसमध्ये कमतरता होती, परंतु आता फिटनेसवरती मला वाटतंय वर्षभर त्यांनी काम केलंय. आज त्यांचा फिजिकल फिटनेस जर तुम्ही बघितला, तरुणांना लाजवेल असा फिटनेस आपल्याला इथे गोपाल मालकांचा देखील बघायला मिळतो. वाशिक शेख स्ट्रायकिंग एंडला पुण्याचा वंडर बॉय कमर्शियल क्रिकेट खेळतो. या वेळेचा बॉल हवाई सफर, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, गुड टेकन, व्हेरी गुड कॅच.
फलंदाज इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. युनिक स्पोर्ट्स परांडा यांच्या वतीने बळीची टाळी. बळी विकेटचं पतन होईल. दुसरा धक्का आपण पाहतोय. वारे वडगाव टीमला मैदानावरती बसलेला आहे. धावफलकावरती नजर टाकली तर 26 धावा इथे आपल्याला बघायला मिळतात. वाशिक शेख तिथे नाराज होत आहेत. खरं तर वाशिक शेखला मैदानावरती थांबणं अत्यंत गरजेचं होतं. पहिली विकेट आली, त्या पाठोपाठ देखील दुसरी विकेट देखील लवकर आपण पाहतोय मैदानावरती कोसळलेली. हरळवाडी टीमचा हाच इतिहास आहे. खरं तर कसं कमबॅक करायचं हे हरळवाडी टीमला देखील माहिती आहे. आज इथे आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती इम्रान भाई उपस्थित आहेत. त्यांच्या समोर त्यांचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे पिताश्री देखील आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. समोर त्यांचे सर्व लहान लहान चिमुकले देखील उपस्थित आहेत. तर हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही बघा, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडणारा क्रिकेटचा खेळ आहे. तर या क्रिकेटच्या खेळाचा उगम कधी झाला, क्रिकेटच्या खेळाची सुरुवात कुठून झाली, ऑन स्क्रीनवरती तुम्ही लहान चिमुकले इथे बघू शकताय. समोर स्पर्धेचे मुख्य आयोजक इम्रान भाई देखील आहेत. तर क्रिकेट सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं या क्रिकेटने. स्टुडिओ स्पोर्टच्या माध्यमातून सुंदर असं छायाचित्रण इथे केलं जातंय. अमोघ जगताप सर इथे या चॅनलचे मुख्य ऑनर आहेत. दर्जेदार असं लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. यावेळेचा बॉल हलकासा कट, पाठीमागे मार्गस्थ होतोय बॉल. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत, परंतु आपण पाहतोय तत्पूर्वी मैदानावरती घेतल्या जात आहेत 2 धावा. तिसरीचा प्रयत्न, फ्री किक खरा पाहायचंय आणि इथे पंचांकडे अपील, परंतु फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सेफ. इथे आपण पाहतोय 3 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये एका धावेला आणि राजकारणामध्ये एका मताला फार मोठी किंमत आहे. इथे एक धाव फार महत्वाची आहे. इथे आपण पाहतोय एकंदरीत 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये. 2.5चा खेळ मैदानावरती कंप्लीट झाला. 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 19 चेंडू आणि 40 धावा. जिंदगी खेलती है उसे के साथ जो खिलाड़ी बेहतर होती है. किस्मत हमेशा बहादुर को साथ देती है. आणि इथे आमच्या समोर पंचांची संपूर्ण ऑफिशियल टीम देखील अतिशय जबरदस्त उपस्थित आहे. कुठली स्पर्धा तुम्हाला यशस्वी करायची असेल ना, त्यावेळेस पंचांची भूमिका फार महत्वाची असते. आणि इथे पंचांचा पॅनल जर आपण पाहिला ना, सादिक सर आणि त्याचबरोबर इथं जब्बर शेख यांचा हा पॅनल आपण इथे पाहतोय. सादिक भाई, मोहसिन भाई इथे आपल्या समोर राहते. त्याचबरोबर इथं मजर मंगोली, समीर शेख देखील उपस्थित आहेत. आणि आज महाराष्ट्राचा लाडका डान्सिंग पंच देखील उपस्थित आहे. सोन्या बापू, सोलापूरची आन बान शान सोन्या बापू. डान्सिंग पंच अनेक आहेत, परंतु सोन्या बापूने मात्र या महाराष्ट्रामध्ये प्रचंड नाव कमवलेलं आहे. मगाशीच मी सांगितलं, पहिल्यांदा डान्सिंग पंच म्हणून आपण पाहतोय शंकर धोत्रे सरांना आपण बघितलं. गोट्या अंपायर म्हणून त्यांची प्रचंड प्रसिद्धी होती. तर त्यावेळेस मागणी देखील मोठी होती. गोट्या अंपायर अलीकडे ते राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत. मला वाटतं अलीकडे ते बघायला मिळत नाहीत. समाजासाठी नेहमी काम करणारा व्यक्तिमत्व आपण पाहतोय शंकर धोत्रे आज समाजासाठी लढतायत. इथे आपण पाहतोय 29 धावा आहेत, 3 गडी इथे गमावले. 3 षटकं देखील संपलेत. पहिल्या 18 चेंडूमध्ये 29 आल्यात. उर्वरित 18 चेंडूमध्ये अजूनही 40 धावा जमवायच्यात. धाराशिवचं हे क्रीडा संकुल आपण पाहतोय. प्रचंड गर्दी या मैदानावरती. उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन साहेब आपण पाहतोय नागदेव साहेबांनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलंय. वेळ वाचवायचा आहे. तुमचा वेळ संपला, आपल्याला पेनल्टी देखील दिली जाईल. वेळ महत्वाचा आहे. आपण पाहतो इथे वेळ देखील फार महत्वाचा आहे. यावेळेचा बॉल अतिशय सुरेख गोलंदाजी तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा तिथे मैदानावरती येतोय. इथे आपण पाहतोय संपूर्ण आमची ऑफिशियल टीम इथे कार्यरत आहे. अगदी समालोचन कक्षामध्ये आपण पाहतो इथे शंकर पवार सर आहेत. त्याचबरोबर सांगोल्याचे एक उत्कृष्ट समालोचक इर्शाद भाई देखील आहेत.
आणि खास करून मला देखील तय्यबभाईने इथे आमंत्रित केलं. या वेळेचा बॉल इनसाइड आउटचा जबरदस्त स्ट्रोक, चौकार. जबरदस्त सामना इथे रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ आपण पाहतोय सामन्यामध्ये इथे मजबूत पकड करतायत. या वेळेचा बॉल विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने इथे खेळला असता तर धावा नक्कीच प्राप्त झाल्या असते. आपण पाहतोय विशाल सरकार तिथे मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूमध्ये 7 धावेवरती खेळतोय. 34 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. अजूनही आपण पाहतोय शेवटचे चेंडू आपण पाहतोय 16 चेंडू आणि आपण पाहतोय 35 धावा. 16 चेंडू 35 धाब्यांची आवश्यकता इथे मैदानावरती आहे. नक्कीच आपल्याला इथून पुढे या वेळेचा बॉल कव्हर मध्ये खेळलाय. पेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल मैदानावरती. फेकी येते तत्पूर्वी 2 धावा आल्या. फेकी खराब आणि आपण पाहतोय या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील क्रिकेटच्या मैदानावरती. बूंद बूंद से भरता है सागर. इथे आपण पाहतोय अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली. सागर चषक बूंद बूंद से भरता है सागर. एक एक थेंबाने आपण पाहतोय इथे समुद्राची महाप्रलय आलेला आपण बघितलेला आहे. खरं इथे धावांचा महाप्रलय येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही केदारनाथचा महाप्रलय बघितलेला आहे. यावेळेस लाऊड अपील तिथे लखनदौरा प्रचंड मोठे अपील आपल्याला बघायला मिळते. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी जाणवलाय. तर अपील तुम्ही करू शकता. अपील तेवढेच पंच देखील इथे सक्रिय आपल्याला बघायला मिळतात. यासाठी प्रोफेशनल पंच स्पर्धेमध्ये हवेत. तुम्हाला पारदर्शीपणे स्पर्धा यशस्वी संपन्न करायची असेल यासाठी पंचांचा पॅनल देखील महत्वाचा आहे. या वेळेचा बॉल स्लॉट मध्ये टाकलाय, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. पंखांवरती ठेव विश्वास, घे फरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. इथे मैदानावरती भिगवणचा टायगर शफिक शेख मैदानावरती बरसलाय. याही वेळेचा बॉल मिस टाइम आणि इथे जबरदस्त सेलिब्रेशन. एक तेरी तो एक मेरी, कहाणी बराबरी. विझलो आज जरी हा माझा अंत नाही, पेटीन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. 12 चेंडू आणि ते जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये आपण पाहतो इथे जिंकण्यासाठी लागतायत तब्बल 26 धावा. 12 चेंडू मध्ये 26 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू मध्ये 26 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅच थोडस स्पीडअप करा. मैदानाच्या आतमध्ये पाणी देखील गेलेलं आहे. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक देखील झालेला आहे. आपण पाहतोय तिथे मॅच देखील महत्वाची आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आणि आज जर इथे बक्षीस पात्र फेरीमधील मॅच आहे. इथे आपण आज जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हरची मॅच होईल. कारण बक्षीस पात्र फेरीमध्ये आपण आहोत, त्यामुळे मॅच टाय झाली तर सुपर ओव्हरची मॅच देखील बघायला मिळेल. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. कारण बक्षीस पात्र फेरीमधील मॅच आहे. मॅच देखील महत्वाची आहे. 43 धाबा, इक्वेशन बदललं जाईल. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅच देखील महत्वाची आहे. विशाल सरकार 4 चेंडू 10 धाब्यांवरती. प्रथमेश माने
इथे मैदानावरती दाखल झालेला आहे. संघाचा संघ नायक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश राठोड. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू होता तिथे मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू तिथे मैदानावरती बघायला मिळतोय. डॉट डिलिव्हरी व्हाईट लाईन वरती ठेवलेला चेंडू. वाईडिश ठेवला ना चेंडू, फलंदाजाला बाहेर येण्यास खरं तर परावृत्त केलं जातं फलंदाजाला, आणि तिथे अनेक वेळा खरं तर फटका देखील परफेक्ट येत नाही. शफिक शेख जोपर्यंत मैदानावरती होता तोपर्यंत सामना इथे आपण पाहतोय वारे वडगाव च्या दिशेने झुकलेला होता. यावेळेचा बॉल बॅटची हलकीशी एज प्राप्त होतीये. खेळाडू तिथे पोहोचलेले आहेत. एकच धाव प्राप्त होतीये. प्रथमेश विरुद्ध प्रथमेश, संघनायक विरुद्ध संघनायक. इथे इक्वेशन बदललं जाईल. 10 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावा. मॅच इज ऑन. 10 चेंडू 25 धावा. क्रिकेटमधली कुठलीच धावसंख्या ही सेफ नाहीये. क्रिकेटमध्ये कधी कुठं कसं काय घडेल हे सांगू शकत नाहीये. पाहिजे मैदानावरती यावेळेचा बॉल प्रथमेश राठोड इथे भारी ठरलाय. प्रथमेश मानेला रोखून धरलाय. प्रथमेश दोन्ही संघनायक आहे. खरं तर इथे दोघांची रास एकच आहे, परंतु इर्षाद सर रास तुमची मॅटर करत नाही. रामाची आणि रावणाची मला वाटतं रास एकच होती, परंतु तुमचं कर्म महत्वाचं आहे. तुमचं कर्म जसं असेल ना तसे तुम्हाला यश प्राप्त होतं. परंतु इथे प्रथमेशच्या बॅट मधून हवाई सफर. थँक्यू. इथे आपण पाहतोय खरं तर प्रभू श्री रामचंद्रांचं कर्तव्य चांगलं होतं, काम चांगलं होतं. त्यांचं नाव आज देखील अजरामर आहे. परंतु रावणाचं काम जर तुम्ही बघितलं तुम्हाला माहिती आहे रावणाचं काम कसं होतं. इथे षटकाराने सामना पुन्हा एकदा फिरवला. इथे शेवटचे 8 बॉल 19 ड्राईव्ह केला. इथे समोरच्या बाजूने डीप लॉंगर मध्ये गोपाल मालक तिथे तैनात आहेत. एकच धाव मैदानावरती प्राप्त होतीये. इथे आपण पाहतोय शेवटचे 7 चेंडू आणि 18 धावा. इथे या चेंडूवरती जर षटकार आला तर सामना इथे बघण्यास मजा येईल. खरं तर एक षटकार या सामन्यामध्ये तुम्हाला चुरस निर्माण करेल. जबरदस्त मॅच. इथे प्रेक्षकांना बसून ठेवणारी मॅच. प्रेक्षकांना जी बघायला मॅच पाहिजे होती ना तशी मॅच इथे बघायला मिळते. इथे विशाल सरकारला आता, परंतु इथे प्रथमेशचा प्रतिम चेंडू. सुपर सुपर गोलंदाजी इथे प्रथमेश राठोड. 2 षटकामध्ये फक्त 26 धावा खर्च केला प्रथमेश राठोडने. इथे आपण पाहतोय 5 षटकं देखील मैदानावरती कंप्लीट होत आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि इथे जिंकण्यासाठी लागत आहेत तब्बल 6 चेंडू 18 धावा. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा. मी तर म्हणेल ही फक्त 3 षटकारांची मॅच आहे. 1,50,000 17 रुपयांची स्पर्धा आपण इथे पाहतोय. ही 75,000 रुपयांची मॅच आहे. इथे जर जिंकलात तर तुम्हाला 75,000 रुपयांचं पारितोषिक फिक्स होईल, आणि इथे जर तुम्ही पराभूत झाला तर तुम्हाला 20,000 रुपयांवरती समाधान मानावं लागेल. वारे वडगावचा संघ लढण्याचा मोठा इतिहास आहे. वारे वडगाव संघाने 1 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता असताना षटकार खेचून मॅच जिंकली होती. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, परंतु गगन भरारी घेण्याचं वेळ मात्र रक्तामध्ये असावं लागतं, कारण आकाशाची ओढ मात्र दत्तक घेता येत नाहीये. इथे आकाशाची ओढ दोन्ही टीमला आहे. पायसे इथे दोन्ही संघ लढतायत. चुरस चुरस इथे बघायला मिळते. शेवटचे 6 चेंडू 18 धावा. मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई भी आदमी महान नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़े के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. रख हौसला हो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा, थक कर ना बैठ मेरे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. जबरदस्त मॅच इथे आपण पाहतोय. रंगतदार सामना. 6 चेंडू 18 धावा. शेवटचे 6 चेंडू लखन गावडेच्या हातामध्ये. आता मला मॅच आठवली वैरागच्या मैदानावरती. मॅच होती हरळवाडी विरुद्ध तुळजापूर. योगी खलाटेने इथे प्रचंड धावा वसूल केल्या होत्या लखनच्या षटकामध्ये.
परंतु आज लखनला इथे मोठी मॅच आहे, ती चूक करून जमणार नाहीये. खरं तर लखन देखील एक नावाजलेला खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे. नक्कीच या वेळेचा बॉल समोरच्या बाजूने, गोपाल मालक डाऊन दी बॉल आणि ते सुरेख जाईल. इथे आपण पाहतोय गोपाल मालक शेळके यांच्या हातामधून चेंडू निसटला होता, परंतु बॉलवरती फार काही नजर होती. दुसऱ्या हाताने लगेच चेंडूला कॅरी केले. चांगला जाईल. इथे आपण पाहतोय जफर भाई, उम्र 55 लेकिन खेल बचपन जैसा. इथे आपण पाहतोय गोपाल मालक शेळके, वय वर्ष 42 आहे, परंतु त्यांना सीमारेषेवरती थांबवलंय. त्यांच्यावरती विश्वास आहे. तर हा आत्मविश्वास आहे. मला वाटतं गोपाल मालकांचा स्वतःवरतीच विश्वास आहे. त्यांनी, मी सांगतो तुम्हाला, 1 वर्षभरामध्ये त्यांनी फिजिकल फिटनेसवरती काम केलेलं आहे. कारण पूर्वीची तब्येत आणि आत्ताची तब्येत बघितली तर नक्कीच इथे फरक जाणवतोय. राजकीय आखाड्यातील देखील पैलवान आहेत आणि लाल मातीच्या कुस्तीतील देखील गोपाल मालक पैलवान आहेत. अनेक मैदानं त्यांनी गाजवलेत, क्रिकेटचे मैदानं देखील त्यांनी गाजवलेले आहेत. 51 धाबा, 5 चेंडू, 18 धाबा मैदानाच्या आतमध्ये. किरण मैदानाच्या आतमध्ये आहेत. या वेळेचा पॉल उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू मुख्य पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. शेवटचे 5 चेंडू आणि 17 धाब्यांची नक्कीच आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघा, हेलिकॉप्टर शॉट होता तिथे, परंतु परफेक्ट मिडल झाला नाही. आपण पाहतोय गोपाल मालक शेळके यांनी झेल ज्यावेळेस सुटला ना, फलंदाजाची ऍक्शन बघा, त्याने मुवमेंट देखील बदलली होती. चेहऱ्यावरती हास्य आलं होतं, परंतु पुन्हा एकदा ते हास्य. तिसरे पंच आपण पाहतोय इथे इम्रान भाई आपल्या समोर जोडले जात आहेत. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच पाहायचंय तिसरे पंच काय डिसिजन देत आहेत. इथे आपण पाहतोय आज हराळवाडी संघामध्ये 2 आयकॉन आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. एक बिदर परिसरामधून आलेले आयकॉन आहेत आणि दुसरे गोपाल मालक मुकरम बिदर वरून खास आमंत्रित केले. आणि तिसऱ्या पंचांचा देखील डिसिजन येतो, इट्स अ व्हाईट बॉल. याचाच अर्थ आपण पाहतो इथे फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू मात्र इथे गमावलाय. आता रिव्ह्यू घेण्याचा तुम्हाला अधिकार नसेल. 5 चेंडू 17 धावा, 5 चेंडू मध्ये 17 धावा. मॅच ऑन आहे, मॅच संपली नाहीये. क्रिकेटमध्ये कधी कुठं कसं काय घडेल हे सांगू शकत नाही. राधे सर, क्रिकेट में कुछ भी हो सकता है. यावेळेचा हा बॉल ड्राईव्ह केलाय तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. गोपाल मालक तिथे पोहोचतायत. एक आली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव कंप्लीट होतीये. 2 धावा आपल्याला इथे कंप्लीट होताना मैदानावरती बघायला मिळत आहेत. सेमीफायनल क्रमांक 2चा सामना इथे आपण पाहतोय. 4 चेंडू 15 धाबा, 3-13 काल मला वाटतं या मैदानावरती धाबा झालेल्या आहेत. आणि आज देखील तो प्रयत्न इथे मैदानावरती होऊ शकतो. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न जर तुम्ही केले ना, एक दिवस तुम्हाला परमेश्वर सुद्धा भेटू शकतो, परंतु प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजेत. यावेळेचा बॉल, व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका खेळलाय. या सामन्यामध्ये घेऊन येणारा स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने खेळलेला एक अफलातून लाजवाब स्ट्रोक. इथे आपण पाहतोय संतोष नलवडेच्या डोळ्यामधून आगीचे निखारे बाहेर पडतायत.
इथे हा झेल होऊ शकला असता, परंतु आपण पाहतो इथे प्रयत्न कमी पडलेत. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश वो ना करे ये तो गलत बात है. इथे आपण पाहतोय या षटकाराने पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन आलाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी लागतायत 9 धाब्यांची आवश्यकता. किरण बेरडने इथे आपला अस्तित्व दाखवलंय. टायगर इज बॅक. टायगर कम बॅक करतोय या सामन्यामध्ये. 3 चेंडू 9 धाबा. लखनवरती केलेलं आक्रमण. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेला एक राजेशाही फटका. सागर चषकामध्ये कमबॅक आपण पाहतो. इथे नक्कीच हे कमबॅक मैदानावरती बघायला मिळत आहे. यावेळेसचा बॉल पाहायचंय किरण. याही वेळेचा बॉल नशिबाची साथ. विठ्ठल चव्हाणला टाटा गुडबाय करत बॉल जाईल सीमारेखा पार. थँक्यू राधे सर. इक्वेशन बदललंय. शेवटचे 2 चेंडू 5 धावा. मी नेहमी सांगतो पाकिस्तानचं राजकारण, इंग्लंडचं हवामान आणि आपल्या बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी कुठे कसा बदलला सांगू शकत नाही. आता क्रिकेटचा खेळ देखील बदललाय. आता ज्यांचं लग्न झालंय त्यांनाच माहिती बायकोचा मूड कधी बदलतो. तुम्ही शॉपिंगला चालल्यानंतर बायकोचा कधी मूड बदलेल ना सांगू शकत नाही शंकर सर. आणि इथे आपण पाहतोय 2 चेंडू आणि इथे 5 धाव्यांची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच आहे. सोन्या बाप्पू सुद्धा तिथे हसतायत. त्यांना देखील अनुभव असावा. अनुभव ज्यांना आहे त्यांनाच कळालं. यावेळेचा बॉल उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर तिथे दंडित केला जातोय. व्हाईट बॉल. मंडळी कष्टाने कमवलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमवलं. व्हाईट बॉल आहे. खर तर राधे सर काहींना मी सांगितलेलं आत्ता कळल. आत्ता नाही कळालं तर घरी गेल्यावर कळल. आणि ज्यांना नाही कळालं तर मी काय करणार आहे. इथे आपण पाहतोय मॅच देखील महत्वाची आहे. आणि व्हाईट बॉलने पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन आलाय. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता आहे. काय मॅच रंगली आहे. सागर चषकाचं आयोजन याचसाठी आहे. फायनल मध्ये धडक मारणारा दुसरी टीम कोणती असेल. अजूनही सामना इथे संपलेला नाहीये. यावेळेचा बॉल ड्राईव्ह केलाय. सिंगल तर येणार आहे परंतु दुसरीसाठी पाहायचंय. घरटं सोडलंय. फेकी उशिरा प्राप्त होतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये सुपर ओव्हरची आतुरता लागली आहे. सुपर ओव्हर होणार का. सचिन दादा लोखंडे काय बघायचंय तुम्हाला. इम्रान भाई इथे सुपर ओव्हरची मॅच आतापर्यंत झालेली नाहीये. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू. सुपर ओव्हर. सुपर ओव्हर होने वाला आहे. प्रेक्षकांना सूचना आहेत. बाउंड्री पासून मागे सरका. मागे सरका 4 फूट. बघा आता हे प्रेक्षक बघा तुम्ही ऑन स्क्रीन वरती बघू शकताय. जे बसले होते ते उभा राहिलेत. जे उभा राहिले होते ते पुढे आता टाचांवरती आलेत आणि आता आपोआप सर्वांच्या नजरा इथे वळाल्यात. परंतु मी एक सांगेल ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी मॅच बघू नका. ब्लड प्रेशरचा त्रास ज्यांना असेल. खरं तर ही सामना महत्वाचा. 1 चेंडू 2 धावा. वाह काय फटका खेळलाय. जबरदस्त. सुईमधून धागा जसा होतात ना तसा हा बॉल सीमारेखा पार. थँक्यू. आणि प्रेक्षक एकदा सामना आवडला असेल ना तर आयोजकांसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळे. प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आयोजकांसाठी. काय जबरदस्त मॅच. आणि फायनल मध्ये धडक मारणारी टीम आपण पाहतो इथे वारे वडगावची टीम इथे फायनल मध्ये धडक मारते. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन. हार्डलक टीम आपण पाहतो इथे. हराळवाडीचा संघ देखील आपण चांगला खेळलात. जिंदगी की यही रीत है. हार के बाद ही जीत है. इम्रान भाई पठाण यांचे पिताश्री आपल्या समेत उपस्थित आहेत. इम्रान भाई पठाण यांच्या वडिलांच्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शो करा. स्कोरर